जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या सगळ्या ब्लॉगला तुम्ही एवढं भरभरून प्रेम देताय त्यासाठी मनापासून आभारी आहे तुमच्या सर्वांचा. तर आजचा व्हिडिओ पण खास आहे, ज्याच्यामध्ये सत्यनारायणची पूजा आणि जागरण गोंधळाचा ब्लॉग असणार आहे. आणि जागरण गोंधळामध्ये मला ड्युट्या बनवणार आहेत तसला, त्यामुळं तो ब्लॉग पण म्हणजे ते फुटेज पण बघण्यासारखं असणार आहे. सर्वप्रथम आधी तुम्हाला सत्यनारायणची पूजा आणि तिकडं आमचे घरचे गेलेत त्याचे सगळे फुटेज दिसतील. काही कारणास्तव मी नव्हतो तिथं आणि आता मी चाललोय जागरण गोंधळासाठी. सो कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. तर आता घरापासून निघालोय, घरचे सगळेजण तर पुढे निघून गेले आहेत आणि आम्हीच मागे राहिलो तिघ जण. नेहमीसारखं प्रत्येक कार्यक्रमात शेवटी ते कसं असतं ना, शेवटी गेलो एक इम्प्रेशन पडतं नाही का, वजन पडतं. सगळ्या गर्दीमध्ये आपण लेट एंट्री मारतो, बिझी असतो माणूस, आणि ते कसं सगळे लोक आपल्या तोंडाकडे बघतात, मग जरा भारी वाटतं नाही का. त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमात इव्हन लोकांचं असं होतं की आख्याच्या कार्यक्रमाला, आजच्या कार्यक्रमाला, प्रत्येक कार्यक्रमाला मी लेट जातो असं नाही. मी माझ्या घरच्या कार्यक्रमाला पण लेट झालोय. आमचा कार्यक्रम 8 वाजता चालू होणार होता, आता वाजलेत बघा 9 वाजलेत. आता तिथं जाऊन मस्त एंट्री मारतो आणि आता तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. ते मला काय करणार आहे तर सॉरी ड्युट्या करणार आहेत. मला मेकअप बिकअप करणार आहेत असलं नाही का, ते काळा बिळा लावणार. तर मी म्हणणार आहे भाई एवढं नका लावून देऊ, कारण काय कॉमेडी व्हायचा विषय. मला माझे फुटेज पण काढायचे चांगले, तर ते पण बघ नाही मला. आणि अशा पद्धतीने आपण आलोय त्यांच्या घराच्या जवळ आणि अवघ्या 2 मिनिटात आपण त्यांच्या घरात एंट्री मारणार आहोत. आता तिथं गेलो बघू कसं काय रंगरंगोटी करतात माझ्या चेहऱ्याची. होप सो चांगली करावी, हटाय नको व्हायला नाही का. आणि त्यात माझी मम्मी म्हणते अरे काही नसतं, करून घे, काही नसतं, भाऊ आहे तुझा, करावंच लागतं, सक्का भाऊ आहे असं तसं. अरे पण सक्का भाऊ आहे म्हणजे तुम्ही काय जॉकर सारखं नाचवणार आहे त्याला पूर्ण हे करून. मग माझं असं झालं की ठीक आहे बघूया. तिथे गेलो मी फक्त असं इथं ते काय म्हणतात ते तरी भांडारा लावणार इथं हळद आणि एक नेमाटी वाढल बस एवढंच करून. ते पण मला बघू आता धाकधूक व्हायला लागली. आणि तिथं काय आहे, त्यांच्या साईडनी लय जण आहेत आणि पोरं पण त्यांच्या साईडनी 7-8 जण असतात नाही का. माझ्या साईडनी मी एकटाच आहे, त्यामुळे मला असं भीती वाटते. त्यामुळे मी लग्नामध्ये पण बाउन्सर ठेवले होते, तोडीस तोड. चलो अरे फोटो काढायचे त्याच्यातच घेऊ का मी काढतो सर. हो पाठवतो. चांगलं आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे. लोक मला रील स्टार ओळखायला लागले आणि काकांनी ओळख करून दिली की हा नवरीचा भाऊ आहे. मग त्यांना का अच्छा हा नवरीचा भाऊ आहे. वाईट दिवस आले, नात्याने ओळख नाही गेलेत मला, पण तोंडानेच ओळख. बापरे किती वर आहे पैसे आहेत का सुट्टे टाकायला. बंद करू. वेलकम होम. पार्टी बदलली आहे. हो चालू झाला काय बाहेर होतो. कितीपर्यंत चालणार काय करू आता ते गोंधळावरती गोंधळ डायरेक्ट म्हणतो मुलीच्या भावाला बोलाय. कुणाला बोला थांब की जरा ते शौर्य उभं करा. त्याला काय म्हणतात काय मला
आपण त्यांना पण त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायचे वेगळ्या व्हिडिओ डोक्यात त्यांनी माझं असलं मेकअप केले होते जोक करत आता कधी रात्रीचं पाणी प्यायला पाहिजे आतमध्ये मागितली उद्या घ्यायला आता मग आयुष्य काढायचं असं नका म्हणू 20 वर्ष काढल्यासोबत कसं जमलं 25 रेगेवर फोटो दिले असं सत्यनारायणची पूजा दुपारीच झाली आणि आता मी मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि हळदी कुंकू पण वावायला. तू पाया पडला का आत्ता पडायचं होतं पाया. फोटो वगैरे पण काढले आणि आता इथून खाली आम्ही जातो जेवण करतो. सगळेजण बसलेत मला भूक लागली म्हणून जेवायला चाललो होता आणि जेवण झाल्यानंतर मेन जागरण गोंधळाचं जागरण नाही फक्त गोंधळ वाटतं त्याच्यामध्ये शौर्यला आता ते करणार ड्युट्या तिथून शौर्यला अशा मिशा काढणार इथं भंडारा लावणार टिक्का बिक्का लावणार असं शौर्याच्या तोंडात लिंबू बिंबू ठेवणार नाही का ते करायचं असतं. बहिणीचा भाऊ म्हणजे तुला करावं लागतं. तू आहे तू अरे सगळ्यात लहान सक्का भाऊ कोण आहे तू आहे तुला करावं लागणार. मला पण करणार मला थोडं करायचं तुला लय मोठं करायचं नको बघून घ्या आता बघून घ्या बिफोर आफ्टर करू आपण हे मी आता सांगतो आपण माझा भाऊ आहे सख्या भावापेक्षा कमी नाही पहिला मान याला पाहिजे माझ्यानंतर झालं की चालू माझ्यानंतर मग तुला पण घेतो अनिशला पण घेतो. आपलं तर ठीक आहे दाढी मिशा आपल्या नंतर दाढी मिशा नाही कसं दिसतं अनिश बिफोर आफ्टर बिफोर आफ्टर अनिश पण डेंजर पण डेंजर मी तर जोकर नाही ना पण अहो ते काय करतात माहिती का बुक्का बिक्का घेत माझ्या आता मिशीला लाईन वाढते बटर लावते काळ लावते आले ना त्याच्यावर गोल गोल असे मोठे मोठे डब्बे Hey Siri, you eat Siri. अहो असलेत ना 500 रुपये आपण 1000 रुपये देतो अजून बघ फिल्डिंग सेट है फिल्डिंग सेट है तुझे कल्टी
जेवण झालं डायरेक्ट कळती अर्धा तास निघाला तुम्हाला नाही करणार शौर्य आहे ना एवढं मोठा शौर्य आहे शिरी आहे अरे तू पण आहे की कळते मारायचे आपल्या ओम पण अपडेट दे मला फोन लावून बोलत जा आम्हाला सापडलं तर तुला बोलून आता आपण मागच्या गेटने जाऊ मागच्या गेटने जाऊ पटकन आता निघ नाही तर मग बोलत मी काय म्हणतो जेवण उस्तवर जर थांबला पोरं येऊन घेऊन जाते चावी कुठे गाडी गाडी पटकन बरं का चालू झालं एकटाच आम्ही तुझं सुम मध्ये कल्टी मारतो मी रिस्क नाही घेऊ शकत मला धरून यायला रंगवणार आहेत मी जातो आता थोड्या वेळी डायरेक्ट एंट्री मारतो मला इथून अपडेट दे बरं का की शौर्याला भरवलंय आता येऊ शकतो तू झालाय कार्यक्रम वाटत कोणतं रंगवण झालं काय कल्टी कल्टी गेला बघ गेला आता नाही ऐकत तुला रंगवणार काय काय ऑर्डर केली म्हणते मला नाही रंगवायचं. मला नाही रंगवायचं. तुला काय पाहिजे मी देणार सांग तुला काय पाहिजे तुला काय म्हणेल ते मी देणार अरे तू गेलो असं म्हणलं होतं ना मी किती चॉईस करणार आहे ते तसलं म्हणलं. कसला मग तसलंच करणार आहे ते तुला फोन आता दिवस देणार प्रॉमिस कर 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 ब्लॉग मध्ये प्रॉमिस हां अरे तुझ्यासाठी कमेंट करतील लोक हां मी उद्या घरी असतो. काय उद्या घरी असतो. कुठं जाणार आहे मग तुला ट्युशनला नाही जाऊ दे हां डन हां डन डन ट्युशनची डील झाली बरं का हां काय काय ट्युशनची डील झाली आता ट्युशनच्या मॅडम बघतील तेव्हा सांगतील तुला चला चला पटकन चला आता कुठं बोलले अजून अजून नाही बोललं हा? गेला कधी गेला तर खरंच गेल मजा आहे आता शौर्य असला आता बिफोर आफ्टर करू आपण शौर्य तोंड बघा तोंड बघून घे नीट बघून घे इकडे फिर इकडे फिर इकडे फिर असं आहे शौर्य थोड्या वेळात बघा शौर्य आहे का तू शौर्य कुठे गेला हा कुठे गेला हा? घरी गेला तू जेवला का शौरव सौरव ना तू शौर्य शौर्य अच्छा अच्छा ठीक शौर्यासारखंच आहे मग गणराज गणपती तुम्हाला दाखवले समोर बसलेले आहेत गणपती. हा त्यांना हळदी कुंकू लावून हा
बघा गणराज गणपती ऐका नाही त्याला पुढे घ्या दाजी घ्या पुढे घ्या त्याला हा त्यांच्या तोंडामध्ये लिंबू बिंबू द्या जरा हा सगळ्यात मोठा गणपती हा शौर्य गणपती वा 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 बघा बघायला किती गर्दी जमली इथं हा बर का शौर्य तुझी मम्मी कुठे तुझी त्याची भाषा घेतली नाही लिंबू टाकल्यावर ती भाषा बदलते त्याची भाषा अजून आहे का 2-3 पुढे श्री अरे ये खाऊ नको महाराज भावाला तुम्ही दोघं इथं थांबा ते नवरीचा भाऊ कुठे हा ऋषी कुठे ऋषी घरी गेला का अहो बोलाव ना बुवा इथं काय ऋषी तुझं नाव करायला नावायचं काय नाही मम्मीला बोल माईक मध्ये नाही नुसतं तो हळद लावायला ती शौर्य दुसरं काहीच लावलं नाही त्याला श्रवणला ये मी पुसते ये तुला लावलं तर पुसते ये येणार ऋषी बोलवाले मग काय तो ती मम्मी पण हात जोड हे देव माझ्या माझ्या नवसाला पाव तुझ्या दारात मी चालत चालत येईन आणि तुझ्या पिशवीतला गुळ खाईन मला ऐकून येणार नाही काय म्हणतोय काय अरे देवाधिकाचं कार्यक्रम चाललंय काय सिस्टीम मला अंबाबाई जाऊ दे या ठिकाणी 500 रुपये दिलेले आमच्या भैयाने भैयाचं सांगणे नवरीच्या भावाला ऋषीला ऋषी जर आला नाही
तर पुढचा गोंधळ चालू होणार नाही. होणार नाही. हा त्यांच्या भावाला फोन करा फोन करा. आणि त्या ऋषीला इथे बोलून घ्या. त्या ऋषीचा लय लाभ झालेला आहे. हे नवरदेव घेऊन लय लाभ घेतो वाटतं. हा त्यामुळे तर गाला गाला दाखवते. बरं का ऋषीला फोन करून लवकर बोलून घ्या. अजून तर इथं ते बाहेर एक नवरदेव काय बोलणार नाही आज. हा त्यांना डोळ्यांनी ताप चालू आहे. असं आहे का शेजारी त्यामुळे नवरदेवची मान हलत नाही. हो मग ही अंबाबाई चला ऋषीला बोलून घ्या ताई लवकर. नंबर द्या मला मी फोन करतो. आला का ऋषी गणराज गणपती ही जगदंबा आज घटस्थापना होती कशी. गणराज आणि असे उपयोग होतो. ही जी जगदंबा आहे पाचशे रुपये दिले सांगणं काय आमचे अक्षयराव हा औंधगाव औंधगाव अक्षयराव औषधराव मते हा यांचं सांगणं हा. बाईने 500 दिले मी पण 500 दिले तरी ऋषा काय यायला तयार आहे. यायला तयार नाही. ऋषाला पहिला बोलवा. मोठी मूर्ती आहे. ये गणपती इथं बस. बाळा मुशकरात पलीकडे सरकत. हे दुसरं पलीकडं. हा, बस गाडी. आला वारा गेला वारा उडून गेला विषा हे ऋषा आता निघाला मारा आता जीव घातला त्याने मला. बरं का मंडळी महाराज आमचे ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा बऱ्याच वेळाने त्यांचं आगमन झालं तपश्चर्याला बसले होते. तपश्चर्याला बसले होते. ऐका नाही कॅसेटची स्टाईल बघितली का वा 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 आहे माझी स्टाईल गर्लफ्रेंडनी सांगितली. असं हा मंडळी महाराज आमचे ऋषिकेश गणपती आलेले गणपती हो अण्णाबाई हा गणेकर वा 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 सांगणं काय बाबा काय सांगणं आहे. नवरीचे भाऊ आता खरा मानकरी आले नाही मानाची मुलगी. मानाचा ड्युटी आहे आता खरी त्याची सेवा व्हायला पाहिजे. सेवा व्हायला पाहिजे. हा, ऐका नाही आता मुले ड्युट्याला मुले सुंदर असा सजवा आणि मग त्याला ड्युटी पुढे घेऊन या मस्त टाळ बाजूला काढून ठेवा. हा त्याला मस्त मिशा काढा पद्धतशीर डोक्यामध्ये काय टोपी घाला. गणराज गणपती रीतीचं कार्य सिद्धी नेणार ना. ओम गणपती सोम गणपती दान जास्त होतं विद्येचे स्वारथी डोक्यावर टोपी बसत नाही. बसत नाही दुसरी आणलेली. हा वरच्या वर त्याची केस अशी का झाली बघितली का मॅगी सिस्टीम सोन काढा लय वेळावला अगरबत्ती पुढे अगरबत्ती लावा बऱ्याच वेळा पण गावलेत. अजून जाऊ का अजून एक आता मला ऋषिकेश दादा हा गुजरवाना शहर आहे. लाजीरवाणी मूर्ती वा वा. देवाधिकाच्या कामात अग्रेसर सर आहे. हो हा.
मग गोंधळी महाराज त्यांनी जर का अशी ड्युटी जाळली जाळली तर उद्या सासूचं घर कसंही जाळते. अरे 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 अरे. अहो मायाच्या प्रेमाने बाबा ऋषिकेश आलेले 5 मिनिटं बोलणं स्वभावचं असतं. विरोध करायला गेलं रात्र पुरणार नाही. या जगदंबेचा आदिवासी गोंधळ मांडलेला आहे. या जगदंबेने माहूरगड सोडले, कराड कोल्हापूर सोडलं, तुळजापूर सोडलं, वणी दिंडोरी सोडली, माहूरगड सोडले सोडलंय. आणि भक्ताचा शुद्ध कलिकाल पाहण्यासाठी हा. अंबाबाई आज पाहुण्या पाहुण्या आली. हो. वही जगदंबा अंबाबाई हा. बरी भवानी बांधून गेली प्रचंड चुरा दैत्य मूर्तून आली. वा वा. उभी पाहिली मूर्त शेंदुराची, शेंदराची गळा माळा असे फुलाची हा, हा. आणि आईची जगदंबा देखील आज गोंधळात. गोंधळाची. वही जगदंबा अंबाबाई हा. आज गोंधळाला पाहुणी आली. पाहुणी म्हणून आली. मग त्या अंबाबाईला बोलून घ्या हा. आणि पुढील कार्याला सुरुवात करा. वही जगदंबा गोंधळाला येते त्याची. हा. अग एक आंबा गोंधळाला वजन लागला, अग अंबाबाई ग आई, हा. आई तुझा संबळ वाजला. हा बोल. बोल का? मित्रमंडळींना बोलून घ्या. चला बाकीचे आते पिते घरचे आमचे घरचे. तू माहिती नाही सांगणार. चा काकडा नाचून ओवाळायचा, नाचायचं आणि याला 5 प्रदक्षिणा लागतात. या दोघांना नाचायचं. करायची सुरुवात. एकदा अंबाबाईचा नाचून वाजवा पाहिजे. अग काकडा पाजळला गोंधळ गाईला, गोंधळ गाईला हो. अरे वाजवा ते तुम्ही. अंबाबाई गोंधळ गाईला, अंबाबाई गोंधळ गाईला. वरती धरा काकडा, काकडा वरती धरा, वरती धरा. अंबाबाईचा उद्या म्हणा. हो ऋषिकेश, ऋषिकेश वरती धरा काकडा. अंबाबाईचा उद्या म्हणलं की जागा उंच उडी मारायची. अंबाबाईचा हो, उडी एक सारखी व्हायला पाहिजे. नवरदेव काय झाले? हा जेवढी उंच उडी हा एवढी बायको ताब्यात. शाबास. बघा हा. बघ. बरं का? हा. अंबाबाईचा लयच ताब्यात ठेवणार आहे बरं का. बरं का, आदित्य अरे लय गाड्याला जोरात उडी मारली तू.
आईचं देऊळ कोणी बांधलं माझी पांडवाल माझी पांडवाल लगेच आवरा आणि जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या बाई जादूगरराया जागरणाला या खंडेरायाच्या लग्नाला खंडेरायाच्या लग्नाला आणि हो थांब ना होई अरे 5 हा 5 प्रदर्शन नवरी नटली त्या नवरी बाईला किती मजा वाटते नवरी नटली बाई सफारी नटली वारबाई आलेली आता काका कुठे आहेत काका हा काका मागे आहेत वा वा यांना बघितलं ना या आमच्या एक पुढे हा सगळ्या मार्गात पास आहे तुम्ही हा या पुढं हा दोघांसोबत झाला हा देव पावलाय देव माझा मल्हारी हा देव पावलाय देव माझा मल्हारी तुम्ही काय पांडुरंगाच्या मंदिरात उभे राहिले काय जरा 2 पावलं टाका वहिली हा त्यांच्यासारख्या जास्ती ना 2 पावलं टाका देव पावलाय देवाचा मल्हारी आला देवाला गोड घाल कला भंडारी ए देवाला गोड घाल कला भंडारी ए देव पावलाय देवाचा मल्हारी आ देव पावलाय देवाचा मल्हारी अरे देव रे धावती मल्हारी या ठिकाणी ऋषीचे मम्मी आणि पप्पा पुढे असतील त्यांनी या
फक्त डान्स नको म्हणते आमच्यावर ती बार काय बघा बर का आमच्यावर ती बार खेळून गेला की नाही नाही तुम्ही 2 पावलं टाका आणि बसा जास्ती नाही 2 पावलं टाका हा देवाधिपती त्याची झडली त्याची मती मला मनात इच्छा होती आणि कधी होती ना अंगार गेलं खंडोबाची कारभारी ना वाली बानू धनगरी खंडोबाची कारभारी ना. थांबा. तुमचं नाव काय नाव यांचं नाव काय चंदनानी आणि नामदेव. असं आहे का? बाबा चंदन आणि ताईला सांगणं अहो नामदेवराव तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही तुमच्या नामामध्ये सगळं नाम आहे तुमच्या नामामुळे हे सगळे जमलेले आहेत बाबा आमच्या दोघ्या जोडीला सांगणं हे देवाचं काम आहे मस्त नाचा थोडस बसा पटकन गाली हा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वाजू कधीच न नाचलेले मेंबर मी पहिल्यांदा नाचताना बघितले स्पेशली काका जे एकदम खुलून नाचले मला भीती वाटत होती कुठे जाऊन हाय तिकून असं जावं लागतं मला शांत व्हायला सगळे जास्त खुलून नाचले तर आमच्या घरामध्ये काका असले पप्पा पण नाचले मम्मीच्या बहिणी पप्पांना नाचायला नाही भेटलं नाही तर पप्पांची इच्छा लई होती नाचायची ए अरे काल बंद जरा गप्पस की बस तिथं बोलते बोलते तुम्हाला काल नाही चहा पिलो ब्रेक आता हे जॉब मागायला आलो आम्हाला 1 रुपया देतो द्यायचं का जोगवा पाय नका पुढे राहू दे आम्हाला नमाचं घे ना अक्का अरे ते पण पडला
महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. मंगलमूर्ती. चला कोणाला पाहिजे का आता काय होतं आजी कसं काय अंका झालं नाही तुझ्या मी वाट बघत होतो कधी येणार आजी ब्रेक लावून आणला. आजीने बोट धरलं होतं पण अंगात काहीच फक्त 5 मिनिटं मुवमेंट हुकला ह्या आजीने ह्या आजीचं बोट दाबून धरलं त्यामुळे अंगात नाही आलं नाही तर आजीच्या अंगात आलं नाही युजली आमच्या आजीच्या अंगात नॉर्मल 100 जरी वाजायला लागलं तरी मी स्वतः बघितले लहान असताना पण तुळजापूरला वगैरे गेलं आजीच्या अंगात येतं आता आलतं पण आजीने गोळ केला मग काय अजून तर ती आजी पकडल्यावर येत नसतं तुला तू का पकडते तू जास्त पण येणार नाही तू पापी माणूस आहे बापी माणूस त्याला कोणी सांगितलं नाही नाही त्याला श्रीमंत असं धरलं येत नसतं का मला? तो असं पण धरतो तू पापी माणूस आहे म्हणून आत्ता वेळी बरं झालं दोघी साईडला बसलं मामा म्हणते दोघींनी राडा घालायला पाहिजे तिथंच वाट बघत होतो आम्ही काहीच चला आता खुर्च्या टाकायला लागले त्याचा अर्थ आपल्याला हाकलाय लागले चला जावं लवकर चला पाया जावं पडू लवकर जावं लवकर चला पाया पडा सगळ्यांनी देवाच्या ज्येष्ठ लोकांच्या पाया पडू नका प्लीज मोबाईल कुठे आहे माझा वहिनीकडे आहे, वहिनी. अरे मी मगाशी पाया पडलो ना कसं कसं काय आज काकांना माहिती आहे घरातलं पहिलं लग्न आहे त्यामुळे काकांनी 40 वर्षात कधी एवढं एन्जॉय नाही केलं तेवढं कधी प्रत्येक कार्यक्रमाला असतात मेहंदीपासून सगळ्या कार्यक्रमाला असतात. टाकायचं असं थोडं पैसे उचलू नको खाल्ले टाकतात आपण उचलू नको परत टाकायला घेऊन तुझी काळजी माझं काय म्हणणं आहे तू एवढं दंडवत घातलं याचा अर्थ देव तुला नाही पावणार अरे पावलाय मला माझ्यासोबत जास्त दिवसभर पावलाय मला नॉर्मल जरी पाया पडला असता ना तू तर तेवढाच आशीर्वाद भेटला पावलाय मला सोबतच असतं दिवसभर ती गोष्ट आहे पण तरी चल कसं वाटतं तुला झालं आमचं त्याच्यावर झालं का पण मला एकदा सांग माझ्या कानांना ऐकायचं सध्या तरी बरं वाटतंय बघू पुढचं ऐकतील तिकडून बोलायचं त्याला लिटल कमेंट करायला पाहिजे तुझ्यापेक्षा तो दाजीला बाहेर दिसतो आदित्य ऐकलं का ऐकलं का म्हटलं मला ब्लॉगला कमेंट यायला लागले की तुझ्यापेक्षा तुझा दाजीला बाहेर दिसतो तो साऊथचा एक हिरो आहे बघतो काय रे तुझं नाव डिक्लिन काहीतरी नाही का तो नाही माहिती नाही. तो एक हाय हिरो साऊथचा त्याची हेअरस्टाईल पण त्यांनी त्या दिवशी केली ना
सेम तसा दिसतो होता. आणि हे मला कमेंटमध्ये सोड असं पर्सनली आमच्या त्या पोरांनी पण दाखवलं, फोटो पण दाखवलं, मग चेतनने दाखवलं फोटो, दाखवलं सीट. काय देखली हा ही माहिती हा माहिती. ये हिरो हे गाईज. आणि ह्याची एक हेअरस्टाईल दाखवली होती कुठली तरी, ज्यात त्यांनी नाही का पूर्ण केसाचे मागे घेतले ना, मागे कोणी कोणी बांधली, सेम टू सेम. आणि काढली पण ती कोणी नंतर. काय माहिती का काढली? भारी वाटत होतं, भारी वाटत होतं. आणि ते शाहरुख खानचं ते गाणं होतं ना, शाहरुख खानचं गाणं होतं ते प्रसिद्ध होतं ते. कोणी का काढली ती कोणी? मग एवढं त्यांनी गाडी टाकली. नाही, मस्त वाटतं. Actually, आपले फोटो ते माझ्या काहीच नाही, आणि पोस्ट करून माझे फोटो मस्त आले पाहिलं. फेसबुक स्टार्टिंगचे 3-4 आहेत ना, ते टिपिकल नॉर्मल वाटतात, जे बाकीच्या ठिकाणी पण शोधतात. पण जे नंतरचे फोटो आहेत ना, गुलाब वगैरे मध्ये ते लेस क्वालिटी आले. खूप क्वालिटी आहे तिथे. पहिले टाकायला पाहिजे होतं हो, ना. एंगेजमेंट खूप फ्लावर्स वगैरे. तुम्ही रील टाकली की नाही? तर एकंदरीत आजचा कार्यक्रम देखील संपलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रम झालेला आहे. आय डोंट नो मी ते जे दिवट्याची माझी क्लिप टाकेल का नाही, जर टाकली असेल तर चांगलीच माझी निघाली आहे, जर नसेल टाकली तर तुम्हाला काय माहीतच नाही, त्यामुळे काही विषय द्या सोडून. आणि ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटेल कार्यक्रम संपले याचा अर्थ ब्लॉग संपले, असं नाही. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी बहिणीला घ्यायला जाणार आहे, तिकडून इकडे आणणार आहे. सो उद्या पण ब्लॉग येणार आहेत, बहीण इकडे येणार आहे. सो फीडबॅक वगैरे सगळं चालू होणार आहे, पुन्हा एकदा रडारडी दिसणार आहे. त्यामुळं कुठेही जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटत आपण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये.